नीट में 2 साल 22 लाख स्टूडेंट्स ने काम किया, दिन रात काम किया, उनकी मेहनत बर्बाद हो गई। एवढंच नाही तर राहुल गांधी असंही सांगतात की 2015 ते 2026 या काळात भारतात तब्बल 148 एक्झाम स्कॅम समोर आले. 87 परीक्षा रद्द कराव्या लागल्या आणि जवळपास 9 कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला. पण सर्वात धक्कादायक गोष्ट तर वेगळीच आहे. या 148 घोटाळ्यांमध्ये शिक्षा किती जणांना झाली तर फक्त एकाला, म्हणजेच क्लास चालक मोठे गावकर असो की अजून कोणी लहान मोठी व्यक्ती, ते काही वर्षात निर्दोष सुटले आणि पेपर फोडल्या प्रकरणी दोषी कोणीच आढळलं नाही तर कोणालाच काही आश्चर्य वाटायला नको. भारताची संपूर्ण एक्झामिनेशन सिस्टीमच पूर्णपणे आतून पोखरली गेली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA पेपर लीक्स बद्दल आपण आज बोलूच. त्याचबरोबर UPSC मध्ये फेक OBC आणि फेक डिसेबिलिटी सर्टिफिकेट्सच्या आरोपांबद्दल सुद्धा बोलूयात. उत्तर प्रदेश रिक्रुटमेंट स्कॅम्स, बिहार टीचर रिक्रुटमेंट स्कॅम ते व्यापम स्कॅन्डल पर्यंत आपण जरा स्पष्ट बोलू आणि तपासू नेमकं चाललंय तरी काय. पण या संपूर्ण एक्झाम माफियाचा सर्वात मोठा मास्टरमाइंड कोण होता तर बिहारच्या नालंदा जिल्ह्यातला एक माणूस, संजीव कुमार सिंग, ज्याला लोक संजीव मुखिया असं म्हणून सुद्धा ओळखतात. एक फॉर्मर टेक्निकल असिस्टंट, पण आरोप असा की त्याने संपूर्ण पॅरलल एक्झाम इंडस्ट्री उभी केली होती. नीट 2024 पेपर लीकचा मुख्य आरोपी, BPSC टीचर रिक्रुटमेंट Tier 3 स्कॅमचा मास्टरमाइंड, UP पोलीस रिक्रुटमेंट स्कॅम यामध्ये सुद्धा नाव, CBI FIR मध्ये सुद्धा नाव, बिहार सरकारकडून इनाम जाहीर, 5 राज्यांमध्ये नेटवर्क आणि तरीही वर्षानुवर्ष फरार. म्हणजे प्रश्न असा निर्माण होतो की सिस्टीम खरंच हेल्पलेस आहे की सिस्टीमचाच काही भाग या नेक्सस सोबत जोडला गेलाय आणि हे फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाहीये. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.